नमस्कार. अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत एकदम छोट्या माशीची भाजी. छोटे मासे जे सुकी असतात त्याची आपण भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. संपूर्ण रेसिपी पहा, एकही स्टेप न मिस करता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे त्यासाठी ते छोटे मासे आपण घेतलेले आहोत. इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असलेले समुद्रामधले हे छोटे मासे आपण इथे घेतलेले आहोत. तर आता आपण याची भाजी बनवून घेऊयात. अगदी झटपट आणि एकदम चविष्ट पद्धतीने, गावरान पद्धतीने ही भाजी कशी बनवायची पाहूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. फक्त आपल्याला कांदा इथे लागणार आहे. कांदा आपण कापून घ्यायचा आहे. बारीक असं चिरून आपण इथे घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल घालूयात. कढई ठेवून घेतलं, त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे. कढई छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेलही छान कडक झाला की त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला. फक्त यामध्ये कांदा लागणार आहे आणि तिखट मीठ लागणार आहे. कोणताही मसाला नाही लागणार आणि कोणताही खडे मसाला अजिबात लागणार नाही. अगदी झटपट आणि गावरान पद्धतीने आपण ही छोट्या माशाची भाजी आपण इथे बनवत आहोत. एकदम चविष्ट लागते आणि एकदम भन्नाट पद्धतीने आपण इथे बनवलेलं आहे. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही इथे पाहू शकता, आपला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. असा तुम्ही एकदा ना एकदा हा मच्छीचा, छोट्या मच्छीची भाजी नक्की ट्राय करा. कारण ही रेसिपी एकदम भन्नाट असं लागतो. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण इथे बनवलेलं आहोत. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पहा, कांदा व्यवस्थित परतून झाला की लगेचच आपण जी मच्छी होती त्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आधीच आपण याला भाजून घेतलेलं आहे. आधीच आपण या मच्छीला भाजून घेतलेलं आहे. आता आपण छोटी मच्छी स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. तिखट पण यामध्ये चवीनुसार घालून घ्यायचं. थोडंसं चटपटीत असला तर, थोडा तिखट असला तर चटपटीत आणि टेस्टी भाजी लागतो. आता हे सगळं तिखट, मीठ हे सगळं व्यवस्थित घालून मस्त मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता, आता 2 ते 3 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एकदम झटपट आणि पटकन आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला हवं असल्यास थोडं पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं, म्हणजे थोडा रसरशीत असला की चव एकदम भारी लागते. आता व्यवस्थित शिजू द्यायचं आहे मंडळी. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम झणझणीत आणि रसरशीत आपली ही ते भाजी तयार होते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल, जर छोटे मासे तुम्ही खात असेल तर. पहा, आता 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे भाजी मस्त शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात काहीही घालायची गरज नाही. आता आपण तिखट, मीठ आणि कांदा एवढंच लागतो या भाजी बनवायसाठी. तर पहा, मस्त असा आपला हा भाजी तयार झालेला आहे. आता आपण गरमागरम प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता, एकदम भन्नाट आणि एकदम लाजवाब झालेली आहे. यासोबत कुरकुरीत कडक भाकरी खूप छान लागते आणि मऊ भाकरी असले तरीही छान लागते. कशासोबतही आपण हे खाऊ शकतो. भातासोबत भन्नाट लागतो. तर पहा मंडळी, या पद्धतीने आपला हा इथे भाजी तयार झालेली आहे. गरमागरम आपण सर्व करून घ्यायचा. मंडळी, बघताय काय, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. ट्राय करून कमेंट करा कशी झाली रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.